नमस्कार. प्रस्तुत व्हिडिओमध्ये आम्ही कार्यकारण भाव त्यातील परिणामवाद स्पष्ट करणार आहोत. कार्य व कारण यांच्या परस्पर संबंधाचे ज्ञान म्हणजेच कार्यकारण भाव होय. परिणामवाद. परिणाम म्हणजे परिवर्तन, बदल होणे, रूपांतर होणे. जेव्हा कोणतीही वस्तू आपल्या मूळ स्वरूपाचा त्याग करून अन्य रूप धारण करते, तेव्हा ते परिवर्तित स्वरूप त्या मूळ वस्तूचा परिणाम असतो. यालाच विकार असेही म्हणतात. चहा बनवण्याच्या प्रक्रियेतून परिणामवादाचे स्पष्टीकरण स्पष्ट करता येते. चहा बनवणे ही दैनंदिन प्रक्रिया असून ती परिणामवाद समजून घेण्यासाठी उत्तम उदाहरण आहे. कारण पाणी, दूध, चहा पावडर, साखर ही सर्व द्रव्ये स्वतंत्रपणे अस्तित्वात आहेत. चहा हे कार्य वेगळे दिसत असले तरी त्याची क्षमता या कार्यद्रव्यात आधीपासून अंतर्भूत आहे. प्रक्रिया. उष्णता, उकळण्याची क्रिया, वेळ, ढवळणे ही साधने व परिस्थिती मिळाल्यावर कार्यद्रव्यांचे रूपांतर सुरू होते. उकळताना चहा पावडरचे घटक पाणी, दुधात मिसळतात. रंग, वास व चव बदलते. स्वतंत्र द्रव्ये एकसंध रूप धारण करतात. इथे नवीन द्रव्य निर्माण झालेले नाही. आधीच्या द्रव्यांचे संयुक्त परिवर्तित स्वरूप म्हणजे चहा प्रकट झाला आहे. तर याचा निष्कर्ष असा निघतो की चहा हा परिणाम कार्यद्रव्यांमध्ये आधीपासून अंतर्भूत होता. योग्य परिस्थिती मिळाल्यावर तो प्रकट झाला. म्हणून चहा बनवण्याची प्रक्रिया परिणामवादाला समर्थपणे सिद्ध करते. धन्यवाद.